इतिहासात काही नावं अशी असतात ज्यांची आठवण झाली की छाती आपोआप ताठ होते, आवाजात आपोआप ताकद येते आणि डोळ्यांसमोर एक चिखलभर डोंगर, किल्ले, मावळे आणि एक तरुण राजा. पण हा राजा तेव्हा राजा नव्हताच. त्याच्याकडे मोठी फौज नव्हती, राज्य नव्हतं, संपत्ती नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विरोधात पूर्ण व्यवस्था उभी होती. अशा परिस्थितीत प्रश्न एकच होता, हा तरुण टिकेल का की इतिहास त्यालाही गिळून टाकेल? तो तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जरा विचार करा, समोर बलाढ्य मुघल सत्ता, आदिलशाही, निजामशाहीसारखे अनुभवी शत्रू आणि दुसरीकडे डोंगरात राहणारा, मर्यादित शस्त्र असलेला, थोडीशी माणसं असलेला एक तरुण. प्रश्न हा नाही की युद्ध कसं जिंकायचं, प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत नेतृत्व कसं करायचं, लोकांना आपल्यासाठी प्राण द्यायला कसे तयार करायचं. जेव्हा स्वतःचं भविष्य अनिश्चित असतं तेव्हा इतरांना विश्वास कसा द्यायचा, हीच खरी कसोटी असते नेतृत्वाची. शिवाजी महाराजांनी सर्वात आधी एक गोष्ट समजून घेतली, शत्रू शक्तीने मोठा आहे पण आपली माती, आपली ताकद आहे. त्यांनी मावळ्यांना फक्त सैनिक बनवलं नाही, त्यांना स्वराज्याचं स्वप्न दिलं. महाराज स्वतः पुढे चालायचे, डोंगर दऱ्यांमधून वाट काढायचे, रात्री अपरात्री किल्ल्यांवर चढाई करायचे, मावळ्यांच्या पंक्तीत बसून जेवायचे. म्हणूनच मावळे म्हणायचे, हा आमचा राजा नाही आहे, हा आमच्यातलाच एक आहे. जेव्हा शत्रू खुल्या मैदानात लढायचा तेव्हा शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरला. जेव्हा शत्रू संख्येवर अवलंबून होता तेव्हा महाराजांनी बुद्धी, वेद आणि भूगोल वापरला. अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू समोर उभा राहिला तेव्हा महाराज घाबरले नाहीत. ते तयार होते, कारण नेतृत्व म्हणजे फक्त तलवार उचलणं नाही, नेतृत्व म्हणजे धोका आधी ओळखणं आणि त्यावर उपाय करणं. शिवाजी महाराजांनी पराभव लपवला नाही, पण अपमान कधी स्वीकारलाही नाही. ते मावळ्यांना म्हणायचे नाहीत, माझ्यासाठी मरा. ते म्हणायचे, या मातीत स्वराज्य उभं करूया. आणि जेव्हा कारण मोठं असतं तेव्हा माणसं आपोआप उभी राहतात. आज आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, परिस्थिती चांगली नाही आहे, सिस्टम साथ देत नाही आहे, माझ्याकडं साधन नाही आहेत. पण शिवाजी महाराज आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, परिस्थिती कधीच नेत्याला घडवत नाही, नेताच परिस्थिती घडवतो. तुझ्याकडं साधनं नसतील पण विचार असेल तेच पुरेसं आहे. लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील पण तू स्वतःवर ठेवत असशील ते पुरेसं आहे. नेतृत्व म्हणजे परिपूर्ण असणं नाही आहे, नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणं आहे. आता माझा प्रश्न तुला आहे, आज जर शिवाजी महाराज आपल्या जागी असते तर त्यांनी तुझ्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असते? आणि तू आज नेता आहेस की परिस्थितीचा बली? तुझं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिही.